कुणीतरी जवळच्या माणसानेच संतोष देशमुख यांचा हत्या केलेली आहे, हत्येच्या कटामध्ये सहभाग आहे ह्याच संशयावरून पोलिसांनी जो काही तपास सुरू केला त्याचाच प्रत्यय म्हणून आता त्यांनी एका जणाला कल्याणमधनं अटक केलेली आहे। आणि त्या अटक केलेल्या जो तरुण आहे त्याचे मस्साजोग येथील हत्याकांडातले सरपंच देशमुख यांच्या जवळचा संबंध होते, यांचे जवळचे संबंध होते हेही स्पष्ट होतंय। काय आहे प्रकार आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं, या आढाव्यामधनं। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमचं उत्तर नक्की कळवा, तुमचे विचार। संतोष देशमुख हत्याकांड हे 9 तारखेला त्यांचा निर्गुण खून करण्यात आला अपहरण करून। त्यानंतर खूप निदर्शने झाली गावामध्ये, एवढंच काय तर केस तालुक्यात बसही जाळण्यात आली होती, निषेध म्हणून आंदोलनं झाली। आता त्याचा वनवा परभणीपर्यंतही पोहोचलाय, सर्वपक्षीय परभणीमध्ये काल मोर्चाही निघाला। त्यानंतर सर्वपक्षीय आमदारही प्रत्येक फोरममध्ये बोललेले आहेत, विधान परिषदेत बोलले, आता प्रत्येक आपापल्या मीडियासोबत व्यक्त होत आहे। आणि त्यामध्ये आता जवळपास 6 आरोपींना ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहेत त्यांना अटक झालेली आहे। एक आरोपी अजूनही फरार आहे, 2 आरोपींना काल पुण्यामधनं जेरबंद करण्यात आलं। आणि त्याच इश्यूमध्ये, त्याच तपासाच्या याच्यामध्ये बीडच्या एक स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिटने सिद्धार्थ सोनवणे यांनाही अटक केलेली आहे कल्याणमधनं। ऍक्च्युअली सिद्धार्थ सोनवणे हे ते जेव्हा मस्साजोगमध्ये सरपंच देशमुख यांची हत्या झाली, हत्येनंतर त्यांच्या अंत्यविधीलाही ते उपस्थित होते। त्यानंतर 2 दिवस जे निदर्शनं झाली त्यामध्येही सोनवणे यांचा भाग होता, यांचा पुढाकार होता। परंतु ज्यानंतर पोलिसांनी त्यांना चुणूक लागली की पोलिसांनी तपास चालू केलेला आहे, कारण जे अपहरण झालं त्या टोलनाक्याच्या पुढून ज्यावेळेस सरपंच देशमुख यांच्या गाडीवरती हल्ला झाला त्यांचं लोकेशन कुणी ना कुणी त्या आरोपींपर्यंत पोहोचवलं असणार हे जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं, त्यांनी मस्साजोग त्यांच्या गावातच त्यांनी जवळच्या व्यक्तींची चौकशी चालू केली। आणि ती चौकशी चालू झाली हे कळल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे यांनी तिथून पळ काढला आणि ते मुंबईमध्ये नोकरीला होतेच तर नोकरीला म्हणून निघून गेले। त्यानंतर त्यांनी तिथे 5 सिम बदलले। त्यानंतर त्यामुळे पोलिसांना त्यांचा फास आवळता आला नाही त्यांच्यासोबत, आणि शंकाही बळावली होती की सिद्धार्थ सोनवणे यांनी तिथून मस्साजोगमधनं पलायन केलं आणि 5 वेळेस सिम बदललं। आणि त्यानंतर ते कल्याणमध्ये त्यांना उसाच्या गाडीवरनं हातात पकडण्यात आलं, उसाच्या गाडीवरती ते काम करत होते, गाड्यावरती रसाच्या। हेच आता तपासात निष्पन्न झाले की संतोष देशमुखांचं लोकेशन आणि ते कसे जात आहेत, एकटे आहेत काय, ते सोनवणे यांनी सुदर्शन घुले आणि इतर टीमला कळवल्याची माहिती आहे। पोलीस आता पुढचा तपास करतायत, त्यांनी त्यांना ताब्यातही घेतलेला आहे। खूप काही गोष्टी घडल्यात। शेवटी जे कुठल्याही वाईट घटना घडण्याच्या वेळेस जवळचेच लोक काही सपोर्ट करतात, त्यांच्याच पैकी हा दुवा आता सापडलेला आहे। सरपंच देशमुखांचे जवळचे संबंधही होते सोनवणेंसोबत, तरीही त्यांनी त्यांचा घात केला। असो आता पुढील तपास पोलीस करतीलच। तुम्हाला काय वाटतं ह्या एकंदरीत विषयांवरती ते कमेंट करून नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।